नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी। कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली। मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिलांचा समावेश। दिल्ली स्टेशनवरील भाविकांची चेंगराचेंगरी, आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या उद्घोषणेमुळे प्रत्यक्षदर्शींच्या मते तब्बल पाऊण तासांनंतर मदत पोहोचली। नवी दिल्ली स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी 4 अतिरिक्त ट्रेन पाठवण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। गर्दी ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचा रेल्वेचा दावा। दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी मुंडे धस भेटीत बावनकुळेंची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। तर भेटीची बातमी फोडली, यात कुणाचं तरी षडयंत्र, सुरेश धस यांचा आरोप। मुंडे धस भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल, धस, मुंडे आणि कराड एकच असल्याचा राऊतांचा आरोप। तर बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री बाहेर आली, आव्हाडांनी तोफ डागली। स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी, एकनाथ शिंदे महायुतीनं एकत्र लढवणार ठाम असल्याची माहिती। सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती, रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, हे मोदींचाच अपयश, विनायक राऊतांचा टोला। तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया। शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाला ब्रँडेड तेलानंच अभिषेक करावा लागणार, 1 मार्चपासून निर्णय लागू। भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या, प्रकल्पग्रस्तांचा आग्रह। मेळाव्यात राजकीय वैर विसरून मंदा म्हात्रे, गणेश नाईक एकाच मंचावर। छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली। तिकीट दर परवडणारे नसल्याचं पत्रामध्ये नमूद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।